आपण 9th स्टँडर्डच्या मॅथ्स पेपर 1 मधील सेट्स हा चॅप्टर ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. मॅथ्स पेपर 2 मधील आपण बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री अँड पॅरलल लाईन्स असे 2 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. आतापर्यंत झालेल्या या सर्व व्हिडिओच्या लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. आज आपण रियल नंबर्स मधील सर्ड्स हा अतिशय महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत. या सर्ड्स या टॉपिकची सुरुवात आपल्याला माहित असलेल्या गोष्टींकडूनच करूया. स्क्वेअर रूट ऑफ 4. आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 4 काढायचंय. लगेच आपण सांगतो 2 इज अ रॅशनल नंबर, हे सगळ्यांना माहिती आहे. पण जर का 4 ऐवजी 5 चा स्क्वेअर रूट काढायला सांगितलं, स्क्वेअर रूट ऑफ 5, तर तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 5 ची व्हॅल्यू सांगता येते का? नाही. आपण बघितलं काल, जर आपण कॅल्क्युलेटरच्या मदतीने स्क्वेअर रूट ऑफ 5 ची व्हॅल्यू काढली तर ती नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग या फॉर्म मधली येते आणि अशा नंबर्सना आपण इरॅशनल नंबर्स म्हणतो. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर हा इरॅशनल नंबर मिळतो आपल्याला. म्हणजे असे कोणाचे स्क्वेअर रूट इरॅशनल असतात? जे परफेक्ट स्क्वेअर नसलेले नंबर आहेत त्या सगळ्यांचे स्क्वेअर रूट हे काय असतात? इरॅशनल असतात. तसंच आपण क्यूबच्या बाबतीत पण म्हणू शकतो. बघा, तुम्हाला माहिती आहे की 5 क्यूब इज इक्वल टू 125. याचाच अर्थ क्यूब रूट ऑफ 125 ची व्हॅल्यू काढा सांगितलं की आपण लगेच काढणार आहोत 5. लक्षात येते? पण तेच जर का तुम्हाला मधलीच व्हॅल्यू दिली कोणतीही 120, फाइंड द क्यूब रूट ऑफ 120, काढता येणार आहे का? नाही. तो आपण कॅल्क्युलेटरवर काढला तर तो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग म्हणजेच हा कशा टाईपचा नंबर मिळेल? इरॅशनल नंबर मिळेल. लक्षात येत आहे? म्हणजे अशा टाईपचे नंबर्स जे आपण सहज त्यांच्या व्हॅल्यू सांगू शकतोय तोंडी, ते आहेत रॅशनल नंबर्स. आणि ज्यांच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाहीयेत आणि काढल्या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तर त्या नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतात. ते सर्व नंबर्स काय आहेत? इरॅशनल नंबर्स आहेत. तर या टाईपचे जे नंबर्स आहेत, जे इरॅशनल नंबर्स आहेत, त्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण हा जो नंबर होता 125 किंवा हा 3, त्याच्या ऐवजी असे लेटर्स वापरले. इथे nth रूट ऑफ a आपण कसं वाचतो? nth रूट ऑफ a. जसं इथे क्यूब रूट ऑफ 125 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 5, तसंच आपण याचं वाचन कसं करतो? nth रूट ऑफ a ची व्हॅल्यू दिली आहे x. nth रूट ऑफ a इज x. आपण लिहायचं वाचायचं कसं ते लिहिलंय बघा. nth रूट ऑफ a इज x. या अशा प्रकारच्या स्टेटमेंट मध्ये जर या कंडिशन्स असतील, कंडिशन्स फार महत्वाचे आहेत. कोणत्या आहेत बघा? n इज अन एलिमेंट ऑफ इंटीजर. हा जो n आहे तो काय आहे? एलिमेंट ऑफ इंटीजर्स, म्हणजे इंटीजर्सच्या सेट मधला असेल. आणि त्याला ही कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे? तो इंटीजर असला पाहिजे पण इट शुड बी ग्रेटर दॅन 1. याचाच अर्थ आपल्याला या दोघांचा एकत्रित विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की नॉन नेगेटिव्ह इंटीजर असला पाहिजे, पॉझिटिव्हच असला पाहिजे तो फक्त. आणि तोही कसा? पॉझिटिव्ह इंटीजर असला पाहिजे आणि तोही कसा? ग्रेटर दॅन 1. नेगेटिव्ह नको, 0 नको, आणि पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे. म्हणजे 2 पासून सुरुवात होते, कारण आपण स्क्वेअर रूटच्या वेळीच हे चिन्ह वापरायला सुरुवात करतो. इथे काहीच लिहिलेलं नाहीये म्हणजे तिथे किती आहे? 2 आहे. आपण स्क्वेअर रूट असं म्हणतो. इथे 3 लिहिलेलं आहे, हा क्यूब रूट आहे. इथे nth रूट, हा जो n आहे तो कसा हवाय आपल्याला? ग्रेटर दॅन 1 हवाय. आणि महत्वाची पुढची कंडिशन आहे, हा जो a आहे तो पॉझिटिव्ह रियल नंबर असला पाहिजे. ऑलवेज पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि कसा असला पाहिजे? रियल नंबर असला पाहिजे, पॉझिटिव्ह रियल नंबर. आणि हे संपूर्ण जे तयार झालेलं आहे त्याची व्हॅल्यू x आहे. ती x कशी असली पाहिजे? इरॅशनल असली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या या नंबरला
या अशा प्रकारच्या मी सर्कल केलेला जो नंबर आहे या नंबरला काय म्हणतात, सर्ड असं म्हणतात. बघा, हा जो नंबर आहे ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढता आली आणि ती रॅशनल आहे, इट इज नॉट अ सर्ड. हा सर्ड नाहीये. पण हा नंबर ज्याची व्हॅल्यू इरॅशनल आहे, इट इज अ सर्ड. त्याचप्रमाणे हा नंबर इट इज अ सर्ड. लक्षात आले, सर्ड असण्यासाठी याची व्हॅल्यू एक्स ही कशी असली पाहिजे, इट शुड बी इरॅशनल. इरॅशनल असली पाहिजे, तरच आपण या प्रमाणे लिहिलेल्या नंबरला काय म्हणणार आहोत, सर्ड. हे सगळं या कंडिशन्स ज्या मी इथे थोडक्यात लिहिलेल्या आहेत त्याच या डेफिनेशन मध्ये आपण बघूया. इफ एन इज एन इंटीजर, हा महत्वाचा शब्द आहे इंटीजर, ग्रेटर दॅन वन अँड a is a positive real number, a is a positive real number and nth root of a is x, nth root of a is x and x is an irrational number. या x ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, इरॅशनल असली पाहिजे. देन x is called a surd. सर्ड हा पूर्णपणे नवीन कन्सेप्ट आपण बघतोय. अशा प्रकारच्या नंबरला आपण सर्ड म्हणणार आहोत व्हेन इट्स व्हॅल्यू x इज अन इरॅशनल नंबर. बघा, सर्ड इज अन इरॅशनल रूट. हा रूट आहे आणि कसा आहे, इरॅशनल रूट आहे, हे लक्षात घ्यायचंय. यामध्ये जे सगळे चिन्ह आहेत आणि आपण लेटर्स वापरलेले आहेत त्याला काही विशिष्ट आपण संबोधतो. काय म्हणतो बघा, इट इज कॉल्ड अ रॅडिकल साइन. हे रूटचं साइन जे आपण काढतोय त्याला काय म्हणायचंय, रॅडिकल साइन. एन इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. एन हे काय आहे, ऑर्डर ऑफ द सर्ड. आपण म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ 5, याच्यामध्ये ऑर्डर ऑफ द सर्ड किती आहे, 2. क्यूब रूट ऑफ 120, ऑर्डर ऑफ द सर्ड किती आहे, 3. म्हणजे ही एन ही काय आहे, ऑर्डर ऑफ द सर्ड. आणि ए इज कॉल्ड रॅडिकंड. हा जो रूट साइन आहे त्याच्यामध्ये जो लिहिलेला नंबर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, रॅडिकंड. इथे कोणता रॅडिकंड आहे, 5. इथे कोणता आहे, 120. आता ए इज कॉल्ड रॅडिकंड. द सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज अ क्वाड्रॅटिक सर्ड. याच्या प्रकारचा सर्ड ज्याची ऑर्डर 2 आहे त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक सर्ड. यावर्षी आपण फक्त क्वाड्रॅटिक सर्ड्सचा डिटेल अभ्यास करणार आहोत. आपण सर्ड्स पाहिल्यानंतर सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड बघूया. आपल्याला दिलेला सर्ड जर या फॉर्मॅट मध्ये असेल, स्क्वेअर रूट ऑफ 45, आणि आपल्याला कन्व्हर्जन करायचंय सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड मध्ये, तर आपण काय करायचं, हा जो 45 हा नंबर आहे त्याचे असे फॅक्टर्स काढायचे की त्याच्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे आणि तोही मोठ्यात मोठा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला शोधायचा आहे. 45 चे फॅक्टर्स येतात 9 into 5. हा 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे ज्याचा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. 9 चा स्क्वेअर रूट 3, त्यामुळे हा नंबर आपल्याला लिहिता येतो 3 into √5. म्हणजेच अशा प्रकारचा सर्ड जेव्हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा सांगितलं जाईल, सिम्प्लिफाय करा सांगितलं जाईल, तेव्हा आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट ऑफ 45 आहे, 45 चे फॅक्टर्स पडले 9 into 5 आणि 9 चा स्क्वेअर रूट 3 √5 असा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मिळणार आहे. असेच काही एक्झाम्पल्स बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 112, 112 चे फॅक्टर्स पाडायचे. 16 7 112. 16 आपण घेतलेला आहे. 4 तुम्ही 4 पण फॅक्टर घ्याल, म्हणाल की 4 हा पण परफेक्ट स्क्वेअर आहे, पण 4 हा लोएस्ट स्क्वेअर नंबर आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा स्क्वेअर नंबर जर मिळत असेल तर तो घ्यायचा आहे आपण. हायेस्ट कोणता स्क्वेअर नंबर आपण याचा फॅक्टर म्हणून घेऊ शकतो हे बघायचंय. छोटा फॅक्टर घेतलात की पुन्हा पुन्हा तुम्हाला हीच प्रोसिजर रिपीट करत राहावी लागेल. म्हणून आपण मोठ्यात मोठा स्क्वेअर नंबर घेणार आहोत. 16 into 7. आता 16 चा स्क्वेअर रूट 4, त्यामुळे 4 into स्क्वेअर रूट ऑफ 7 हा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड मिळालेला आहे.
168 हा नंबर मोठा आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट स्क्वेअर फक्त 4 मिळतोय. एवढा मोठा नंबर असेल तेव्हा कसं शोधायचं की 4 हाच कम्प्लीट स्क्वेअर आहे? काय करायचं बघा, हा 168 लिहून घ्यायचा आणि याचे फॅक्टर्स पाडायला सुरुवात करायचे. 168 चे फॅक्टर्स पाडायला सुरुवात करा. 2 ने आपण फॅक्टर्स पाडूया. 2 8 16, 2 चोक 8, परत 2 ने 2 चोक 8, 2 दुणे 4, परत 2 ने सुरुवात करा. 2 दुणे 4, 2 के 2, 3 3 7 21, 7 1 7. याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट स्क्वेअर शोधण्यासाठी 2 समान असलेल्यांच्या जोड्या करायच्या. याच्यामध्ये एकच जोडी होऊ शकते की जे समान इक्वल नंबर्स आहेत. 2 2, 2 दुणे किती 4, म्हणजे 4 हा नंबर स्क्वेअर नंबर आपल्याला मिळतो आणि उरलेले 7 21, 21 दुणे 42 आपल्याला असा लिहावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे आपण जर एखादा मोठा नंबर असेल, तुम्हाला पाढेपाठ नसतील, तर तुम्ही या पद्धतीने फॅक्टर्स पाडून या टाईपचं फॅक्टरायझेशन शोधू शकता. त्यामुळे 4 इंटू 42, 4 चा स्क्वेअर रूट आलेला आहे 2, 2 इंटू 42. इथे 250, 250चं लगेच आपल्याला कळतं. 25 10 250. त्यामुळे 25 इंटू 10, 25 चा स्क्वेअर रूट आला 5, स्क्वेअर रूट ऑफ 10 बाजूला लिहायचंय. 98, 98 म्हणजेच काय, 49 गुणिले 2, 49 मल्टिप्लाइड बाय 2. ज्यांना लगेच सुचत नसेल असे फॅक्टर्स काढून बघा, तुम्हाला लगेच मिळतील. त्यामुळे 49 इंटू 2, 49 चा स्क्वेअर रूट बाहेर घ्यायचा 7 आणि 2 स्क्वेअर रूट मध्ये लिहायचे. त्यामुळे 7 रूट 2 असा याचा सिम्पलेस्ट फॉर्म येणार आहे. अशा टाईपचं एक्झाम्पल 1 ते 2 मार्कांसाठी तुम्हाला येतं की सिम्प्लिफाय द गिव्हन सर्ड्स किंवा राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. त्यामुळे अतिशय सोपा असा हा टाईप आहे. आता पुढचा टॉपिक आपण बघतोय, सिमिलर और लाईक सर्ड्स. सिमिलर और लाईक सर्ड्स आपल्याला म्हटलेलं आहे. याच्यामध्ये बघा, इथे रूट 5 आहेत, इथे रूट 7 आहेत, रूट 42, रूट 10 अँड रूट 2. सगळीकडे हा जो सर्ड आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामध्ये काही साम्य आहे का? नाहीये. फक्त ऑर्डर ऑफ द सर्ड सगळीकडे समान आहे, परंतु हा जो रॅडिकंड आहे तो रॅडिकंड पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे यातला कोणतेच सर्ड्स हे लाईक सर्ड्स नाहीये. लाईक सर्ड्स असण्यासाठी काय असावं लागेल बघा, एक एक्झाम्पल घेतलंय. इफ पी अँड क्यू आर रॅशनल नंबर्स, देन पी स्क्वेअर रूट ऑफ ए, क्यू रूट ए आर कॉल्ड लाईक सर्ड्स. अशा प्रकारे जेव्हा रूट ए समान असेल तेव्हा या 2 सर्ड्सना काय म्हणतात? लाईक सर्ड्स म्हणतात. 2 सर्ड्स आर सेड टू बी लाईक सर्ड्स इफ देअर ऑर्डर इज इक्वल. इथे दोन्हीकडे ऑर्डर किती आहे? 2. ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकंड्स आर इक्वल. या रॅडिकल साइनच्या आतमध्ये असलेले नंबर म्हणजेच रॅडिकंड काय असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. देन these 2 सर्ड्स आर कॉल्ड इक्वल सर्ड्स. मी तुम्हाला म्हटलं तसं, सॉरी इक्वल नाही, लाईक सर्ड्स. याच्यामध्ये एकही लाईक सर्ड नाहीये. आपल्याला लाईक सर्ड्सचे एक्झाम्पल्स द्यायचे असतील तर कसे घ्यावे लागतील बघा. रूट 3 कॉमा रूट 3च असलेलं, त्याचा कोइफिशियंट काही असला तरी चालेल, नेगेटिव्ह चालेल, पॉझिटिव्ह चालेल, कोणताही रिअल नंबर तुम्हाला चालणार आहे. इथे -20 इंटू रूट 3, सगळीकडे रूट 3 रूट 3 रूट 3 असा सेम सर्ड आहे. अशा वेळी आपण याला म्हणणार आहोत लाईक सर्ड्स. इथे रूट 5 -2 रूट 5, 7/2 रूट 5. अशा प्रकारे तुम्हाला लाईक सर्ड्सचे एक्झाम्पल्स लिहिता येतील. परीक्षेला लाईक सर्ड्स ओळखा असाही प्रश्न येतो. आपण आतापर्यंत जे शिकलो त्याच्यावर आधारित कोणते एक्झाम्पल्स येतात परीक्षेला ते आता आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 बघा. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिव्हन बिलो. ऑर्डर ऑफ द सर्ड्स आपल्याला सांगायचे. अतिशय सोपा 1 मार्काचा प्रश्न आहे. सर्ड्स लिहिलेत मी, त्याच्या ऑर्डर आपल्याला लिहायचे. हे आपण कसं वाचणार आहोत? क्यूब रूट ऑफ 7. क्यूब रूट म्हणजेच याच्यामध्ये ऑर्डर ऑफ द सर्ड काय? 3. हे जे रॅडिकल साइन आहे
याच्या आतमध्ये इथे लिहिलेला जो नंबर असतो तो आपला असतो ऑर्डर ऑफ द सर्ड. इथे बघा 5√12 हा 5 या √12 चा कोइफिशियंट आहे, लक्षात घ्या. इथे ही रॅडिकल साइन आहे, याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाहीये, याचा अर्थ हा स्क्वेअर रूट आहे, म्हणजेच ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे इथे 2 आहे. इथे 4th रूट ऑफ 10 म्हणजे इथे ऑर्डर ऑफ द सर्ड किती आहे 4 आहे. लक्षात घ्या आपल्याला जे हा ऑर्डर लिहायची आहे तो नंबर, आपला जो नंबर आपण लिहितो हा मोठा रॅडिकंड त्याच्या निम्मात लहान लिहायचंय, छोटा लिहायचा इथे, हे लक्षात घ्या. नाहीतर बरेच जण हा 5 आहे त्याला पण इथे आणून लिहितात. हा 5 आहे, हा कोइफिशियंट आहे √12 चा, आणि इथे स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे ऑर्डर ऑफ द सर्ड आहे 2. लिहिताना या चॅप्टर मध्ये खूप काळजीपूर्वक लिहायचंय आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 बघा. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स अँड जस्टिफाय. जस्टिफाय करायचं म्हणजे आपण सर्डच्या डेफिनेशनच्या आधारे आपण रिझन लिहायचंय वेदर इट इज सर्ड ऑर नॉट. यासाठी पहिलं आहे क्यूब रूट ऑफ 51. क्यूब रूट ऑफ 51, आपण 51 चा क्यूब रूट काढू शकतो का? नाही, कारण आपल्याला जे परफेक्ट क्यूब आपण पाठ केलेले आहेत, 1 क्यूब इज इक्वल टू 1, 2 क्यूब इज इक्वल टू 8, 3 क्यूब इज इक्वल टू 27, 4 क्यूब इज इक्वल टू 64, तसा हा 51 कशाचा परफेक्ट क्यूब आहे का? नाहीये. म्हणजे इट इज अन इरॅशनल नंबर, देअरफॉर इट इज अ सर्ड. सगळ्यात महत्वाचं ते आहे. आणि आपण डिटेल मध्ये लिहायचं असेल तर रॅडिकंड इज अ पॉझिटिव्ह नंबर, ऑर्डर ऑफ द सर्ड इज ग्रेटर दॅन 1 अँड धिस नंबर इज अन इरॅशनल नंबर. हे फार महत्वाचं आहे. देअरफॉर इट इज अ सर्ड. जस्टिफाय करायला सांगितलं असेल तेव्हा आपण अशा प्रकारे डिस्क्रिप्शन लिहायचंय. पुढचं बघा. 4th रूट ऑफ 16. 4th रूट ऑफ 16. 16 चा 4th रूट किती येणार आहे? 2. कारण बघा 2 रेज टू, मी इथे रफ वर्क करते, 2 रेज टू 4 ची व्हॅल्यू येते 16. 2 रेज टू 4 ची व्हॅल्यू, आपण रेज टू लिहितो तो नंबर पण लहान लिहावा नेहमी, हा बेस मोठा लिहावा. 2 रेज टू 4 इज इक्वल टू 16. याचाच अर्थ 4th रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2. त्यामुळे विच इज नॉट अन इरॅशनल नंबर, याची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळते जी इरॅशनल नंबर नाहीये, त्यामुळे इट इज नॉट अ सर्ड. सगळ्यात महत्वाचं आहे हा जो दिलेला नंबर आहे तो इरॅशनल नंबर असेल तरच तो सर्ड असणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ 22/7 इज अ सर्ड. का सर्ड आहे? कारण हा जो नंबर आहे तो या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतोय. बघा इट इज अ सर्ड कारण हा जो आहे रॅडिकंड, रॅडिकंड काय आहे 22/7 विच इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर. कारण आपल्याला कंडिशन आहे इट शुड बी अ पॉझिटिव्ह रिअल नंबर, तो तसा आहे पॉझिटिव्ह रिअल नंबर. ऑर्डर ऑफ द सर्ड इज ग्रेटर दॅन 1. इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच लिहिलेली नाहीये, म्हणजे किती आहे 2 विच इज ग्रेटर दॅन 1 अँड धिस होल नंबर इज इरॅशनल, देअरफॉर इट इज अ सर्ड. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. आपल्याला लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स मध्ये बघायचंय, क्लासिफिकेशन करायचंय. आपण मगाशीच बघितलं जर ऑर्डर्स आर इक्वल अँड रॅडिकंड्स आर इक्वल देन द गिवन सर्ड्स आर लाईक सर्ड्स. हे लक्षात घेऊन आपण खालची एक्झाम्पल्स बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 52 अँड 5√13 असे दोन नंबर्स आहेत. आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहूया. स्क्वेअर रूट ऑफ 52 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण 52 मध्ये एक परफेक्ट स्क्वेअर असेल असा फॅक्टर्स पाडतोय. 4 × 13 आणि या 4 चा स्क्वेअर रूट आपण बाहेर काढला 2√13 आणि आपला दुसरा नंबर आहे 5√13. या दोघांचं काय झालं बघा. ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2 and radicand is 13. Both have same order and same radicands. Therefore, these are like surds. बघा
2 रूट 13 अँड 5 रूट 13 आर लाईक सर्ड्स. आपण रिझन लिहू शकतो, ऑर्डर अँड रॅडिकंड्स आर इक्वल. नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 68 अँड 5 रूट 3. स्क्वेअर रूट ऑफ 68 लिहून घेतले, त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म करूया आपण. 4 इंटू 17 असे फॅक्टर्स पडतील. 4 चा स्क्वेअर रूट 2, 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 17. काय झालं बघा, याचा रॅडिकंड आहे 17 आणि हा जो नंबर आहे याचा रॅडिकंड किती आहे 3. ऑर्डर्स आर इक्वल बट रॅडिकंड्स आर डिफरंट. देन सच टाइप ऑफ सर्ड्स आर अनलाइक सर्ड्स. कसं लिहिता येईल, 2 root 17 and 5 root 3 have their orders equal but radicands are different. Orders equal but radicands are different. Therefore, these are unlike surds. फार महत्वाचे. थर्ड एक्झाम्पल, 5 square root of 22, 7 square root of 33. आपल्याला हे 22, 33 बघितलं की काय वाटतं, 11 दुणे 22, 11 त्रिक 33, 11 सेम आहे, चला हे लाईक सर्ड्स आहे. असं नाहीये, कारण ते 11 दुणे 22 मधले 2 आतमध्येच राहणार आहेत ना. म्हणजेच हा संपूर्ण 22 हा नंबरच रॅडिकंड आहे आणि इथे 33 हा नंबर रॅडिकंड आहे. म्हणजे बोथ द रॅडिकंड्स आर डिफरंट अँड ऑर्डर इज इक्वल. ऑर्डर इक्वल आहे पण रॅडिकंड्स आर डिफरंट. देअरफॉर दीज टू आर ऑल्सो अनलाइक सर्ड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे नवीन असलेला कन्सेप्ट बघितला सर्ड आणि त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट बघितले. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सर्चशी रिलेटेड इतर अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.